मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यावरती राज्यसेवा पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारले जातात. मी या अगोदर प्राचीन इतिहासाच्या सिरीज कंप्लीट केलेल्या आहेत, तर त्या ज्यांनी बघितल्या नसतील तर त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्यायच्या आहेत. आणि इथून मी मध्ययुगीन भारताचा इतिहासावरचे प्रश्न या सिरीजमध्ये कव्हर केले आहेत, तर हेही तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. प्रश्न क्रमांक 1 आहे, योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. विधान बघा, 7व्या शतकामध्ये पाकिस्तानमध्ये इस्लामचा उदय झाला. मोहम्मद साहेब यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली. पर्याय आहेत फक्त 1 आणि 2, फक्त 2 एकही नाही. तर या ठिकाणी दुसरं विधान जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. मोहम्मद साहेब हे जे होते त्यांनी इस्लाम धर्माची स्थापना केलेली आहे. तसेच 7व्या शतकामध्ये पाकिस्तानमध्ये इस्लामचा उदय झाला नाही आहे, तर पाकिस्तान या ठिकाणी नसून सौदी अरेबिया या ठिकाणी इस्लाम जे आहे त्याचा उदय झालेला आहे. तसेच बघा, जे शिया होते त्या लोकांच्या असं म्हणणं होतं की जे पैगंबर आहेत त्यांचं जे नातेवाईक आहेत त्यांनी खलिफा व्हायला हवं. आणि सुन्नी हे जे होते त्यांचं असं मत होतं की पैगंबर हे जे होते त्यांचे योग्य अनुयायी खलिफा बनू शकतील, असं त्यांचं मत राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला या ठिकाणी. पैगंबर यांच्या मृत्यूनंतर इस्लाम धर्माचे शिया आणि सुन्नी या गटामध्ये विभाजन झालं. दुसरं विधान आहे, इसवी सन 712मध्ये इस्लामचे आक्रमण भारतावर झाले. पर्याय बघा, फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि एकही नाही. तर पहिले जे 2 विधानं आहेत ती बरोबर येतात. पैगंबरांच्या मृत्यूनंतर इस्लाम धर्माचे शिया आणि सुन्नी या गटामध्ये विभाजन झालेलं आहे. इसवी सन 712मध्ये पहिले जे इस्लाम होते त्यांचं आक्रमण भारतावरती झालेलं आहे. दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर येतात. तसेच जर बघितलं तर जे 7वं शतक होतं त्याच्यामध्ये सौदी अरेबिया हे जे ठिकाण आहे तिथे इस्लाम जो धर्म आहे त्याचा उदय झालेला आहे. तसेच बघितलं तर मोहम्मद साहेब हे जे आहेत त्यांनी इस्लाम धर्माची स्थापना केलेली आहे, तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. पर्यायामध्ये विधानं या ठिकाणी 2 दिली आहेत आणि पर्याय दिलेले आहेत. विधान बघा, शिया या गटानं अली यांना पैगंबर घोषित केलं आहे. दुसरे विधान आहे, सुन्नी या गटानं अबू बक्र यांना पैगंबर घोषित केलं आहे. पर्याय आहेत फक्त 1, फक्त 2, एकही नाही वरील सर्व. शिया या गटानं अली यांना पैगंबर घोषित केलं हे विधान बरोबर येत आहे. सुन्नी या गटानं अबू बक्र यांना पैगंबर घोषित केलं आहे हे विधान पण या ठिकाणी बरोबर येत आहे. तसंच जर बघितलं तर सुन्नी जे होतं त्यांचं असं मत होतं की पैगंबरमध्ये जे योग्य अनुयायी आहेत त्यांना खलिफा बनू द्यायला हवं, असं त्यांचं मत राहिलं आहे. आणि जे सौदी अरेबिया या ठिकाण आहे तिथे इस्लाम जो धर्म आहे त्याचे इस्लामाचा उदय झालेला आहे आणि मोहम्मद साहेब हे जे होते ते इस्लाम धर्माची स्थापना त्यांनी केलेली आहे, तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, योग्य विधान ओळखायचं आहे. या ठिकाणी विधान बघा, पहिलं विधान आहे, मोहम्मद गझनी यांनी 17 वेळा भारतावरती आक्रमण केले आहे. दुसरे विधान आहे, मोहम्मद गझनी यांचा उद्देश भारतावर सत्ता प्रस्थापित करणे असा होता. पर्याय आहेत फक्त 1, 2, फक्त 2, एकही नाही. तर मोहम्मद गझनी जे होते त्यांनी 17 वेळा भारतावर आक्रमण केलेलं आहे हे विधान या ठिकाणी बरोबर येत आहे. आणि त्यांचा जो उद्देश होता भारतावर सत्ता प्रस्थापित करणं, तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. तर त्यांचा उद्देश असा होता की भारतामध्ये जी काही संपत्ती आहे त्याची लूट करणं असा त्यांचा उद्देश होता. आणि त्यांचा असं कोणता उद्देश नव्हता की बाबा मला भारतामध्ये एक सत्ता प्रस्थापित करायची आहे, असा कोणताही उद्देश त्यांचा राहिलेला नाही आहे. आणि 17 वेळा त्यांनी भारतावर आक्रमण केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला पुढचं विधान बघायचं आहे. मोहम्मद गझनी यांनी स्वतःला कोणत्या उपाधी दिलेल्या आहेत? गाझी सुलतान. पर्याय आहेत फक्त 1, 2, फक्त 2, एकही नाही. तर 1 आणि 2 हे ज्या पदव्या आहेत गाझी आणि सुलतान या दोन्ही ज्या या ठिकाणी उपाध्या आहेत त्या मोहम्मद गझनी यांना स्वतः त्यांनी धारण केलेल्या आहेत. गाझी आणि सुलतान लक्षात ठेवा. 17 वेळा मोहम्मद गझनी हे जे होतं त्यांनी भारतावरती आक्रमण केलेलं आहे आणि त्यांचा असा कोणताही उद्देश नव्हता की भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करणं. त्यांचा एकच उद्देश होता की भारतामध्ये जी काही संपत्ती आहे तिची त्या ठिकाणी लूट करणं, असंच त्यांचा त्या ठिकाणी एक उद्देश राहिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 6. प्रश्न आहे, सिद्ध इतिहासकार उत्तबी यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले? किताब उल यामिनी. दुसरा आहे तारीख-ए-यामिनी. पर्याय बघा, फक्त 1, 2, फक्त 2, एकही नाही. तर 1 आणि 2 किताब उल यामिनी, तारीख-ए-यामिनी हे जे ग्रंथ आहेत ते सिद्ध इतिहासकार उत्तबी यांनी लिहिलेले आहेत. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर जे सिद्ध इतिहासकार उत्तबी होते त्यांचे ग्रंथ या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. किताब उल यामिनी आणि तारीख-ए-यामिनी हे त्यांचे ग्रंथ आहेत. इथे खाली चित्रामध्ये दिसत असेल तुम्हाला किताब-ए-यामिनी या ठिकाणी, तर या ठिकाणी बघून घ्या.
ग्रंथाचं पहिलं कव्हर पेज त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हे जे इतिहासकार होते उत्तब्बी, तर ते मोहम्मद गझनी हे जे होते त्यांच्या दरबारामध्ये इतिहासकार म्हणून होते. मोहम्मद गझनी यांनी 17 वेळा आपल्या भारतावर आक्रमण केलं आहे आणि त्यांचा उद्देश लूट करणं, भारतामध्ये जी संपत्ती आहे असा होता. पुढचा प्रश्न बघा. इस्लाम धर्माची तत्त्वे खालीलपैकी कोणती आहेत? पहिला 5 वेळेस नमाज पढणे, दुसरा प्राणीदया, तिसरे एकेश्वरवाद. पर्याय आहेत फक्त 1, 1, 3, 2, 3 सर्व. 5 वेळा नमाज पढणे, एकेश्वरवाद हे जे 2 तत्त्व आहेत ती इस्लाम धर्माची तत्त्व या ठिकाणी राहिलेली आहेत. एकेश्वरवाद म्हणजे काय असतं तर बघा, एकेश्वरवाद म्हणजे फक्त एकच ईश्वर आहे असं मानणं म्हणजे एकेश्वरवाद असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतोय. तसंच बघा, जो इस्लाम होता त्याचा उदय झाला आहे सौदी अरेबिया या ठिकाणी. आणि पैगंबर जे होते त्यांचे नातेवाईक खलिफा असावे तसं शियांचं मत होतं. आणि सुन्नी जे होते त्यांचं असं म्हणणं होतं की पैगंबरांमध्ये जे योग्य अनुयायी आहेत त्यांना खलिफा बनवू द्यायला हवं. पुढचा प्रश्न बघा. योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. शहानामा हे पुस्तक फिरदौसी यांनी लिहिले आहे. दुसरे विधान आहे या पुस्तकाला अफगाणिस्तान महाभारत असं म्हटलेलं आहे. पर्याय बघा फक्त 1, 1 आणि 2 फक्त 2, दोन्ही नाहीत. तर या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर येतात. क पर्यायाचं उत्तर येते. शहानामा हे पुस्तक फिरदौसी यांनी लिहिलेलं आहे दिले. या पुस्तकाला अफगाणिस्तानी महाभारत असं म्हटलंय, तर दोन्ही विधानं इथं बरोबर येतात. हे जे इतिहासकार होते फिरदौसी, तर हे मोहम्मद गझनी हे जे होतं त्यांच्या दरबारामध्ये होते. या ठिकाणी खाली चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल फिरदौसी शहानामा, तर या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे, तर ते तुम्ही बघून घ्या. त्या ठिकाणी मोहम्मद गझनी यांनी 17 वेळा आपल्या भारतावर आक्रमण केलं आहे. त्यांचा उद्देश भारतावर सत्ता प्रस्थापित करण्याचा नसून फक्त भारतामध्ये जी काही संपत्ती आहे ती लूट करणं असा ठिकाणी त्यांचा उद्देश राहिलेला आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. योग्य विधान आपल्याला इथे ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे तराईचं पहिलं युद्ध हे मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये झालेलं आहे. दुसरे विधान आहे हे युद्ध 1191 मध्ये झालेलं आहे. तर बघा, ही दोन्ही विधानं बघून घ्या. हे युद्ध 1191 मध्ये झालेलं आहे. पर्याय बघा फक्त 1, 1, 2 फक्त 2, दोन्ही नाहीत. तर या ठिकाणी हे जे दोन्ही पर्याय आहेत, तराईचं पहिलं युद्ध मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये झालं आणि हे युद्ध 1191 मध्ये झालं. ही दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर येतात. तसंच बघा, हे जे युद्ध होतं जे मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांमध्ये झालं, त्यांच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे जे होते त्या ठिकाणी विनर ठरलेले आहेत, जिंकलेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि जे पृथ्वीराज राजे होते त्यांना चव्हाण घराण्याचे राजे होते ते, आणि चव्हाण घराण्याचे राजे म्हणून ते ओळखले जायचे. आणि त्यांनी काय केलं होतं तर बघा, त्यांनी जे सध्या राजस्थान आहे, हरियाणा, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि काही भाग त्याच्यावर त्यांचं नियंत्रण राहिलेलं आहे. तिथे त्यांनी सत्ता प्रस्थापित केलेली आहे. आणि त्यांची जी राजधानी आहे ती बघा तेव्हा होती अजयमेरू आधी, आणि आत्ताचा जो आधुनिक अजमेर आहे तो त्या ठिकाणी अजयमेरू असं त्यांच्या राजधानीचं नाव होतं. तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. मोहम्मद घोरी यांनी खालीलपैकी कोणाची गव्हर्नर म्हणून नेमणूक केलेली आहे? कुतुबुद्दीन ऐबक, बलबन फक्त 1, 1 आणि 2 फक्त 2, दोन्ही नाहीत. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ. कुतुबुद्दीन ऐबक जे होते त्यांनी मोहम्मद घोरी जे आहेत त्यांची गव्हर्नर म्हणून नेमणूक केलेली आहे. तसेच बघा, कुतुबुद्दीन ऐबक जे होते त्यांनी भारतामध्ये गुलाम वंश जो होता त्याची स्थापना केलेली आहे. गुलाम वंशाची स्थापना कुतुबुद्दीन ऐबक जे होते त्यांनी केलेली आहे त्या ठिकाणी. आणि हा मध्य भारतातील एक शासक होता आणि दिल्ली सल्तनतचा पहिला शासक आणि गुलाम घराण्याचे संस्थापक म्हणून ते ओळखले जातात. तर एक वंश जर कोणता असेल तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. कुतुबुद्दीन ऐबक यांनी गुलाम वंश जो आहे त्याची स्थापना केलेली आहे. तसेच बघा, त्यांनी एक पहिला शासक आणि गुलाम घराण्याचे संस्थापक ते दिल्लीचे सल्तनत राहिलेले आहेत. त्यांनी 4 वर्ष राज्य केलेलं आहे. आणि त्यांचं बघा इसवी सन बघा 1206 ते 1210 असं त्या ठिकाणी त्यांचं इसवी सन आहे. मोहम्मद घोरींचे गुलाम ते होते. मोहम्मद घोरी यांनी त्यांना विकत घेतलं होतं कुतुबुद्दीन ऐबक यांना, आणि ते कुतुबुद्दीन ऐबक हे मोहम्मद घोरी यांचं गुलाम होते. हे लक्षात ठेवा. मोहम्मद घोरींचे कुतुबुद्दीन ऐबक हे गुलाम राहिलेले आहेत. लष्करी सेवेसाठी त्यांनी गुलाम म्हणून त्यांना विकत घेतलं. तर कशासाठी विकत घेतलं होतं? लष्करी सेवेसाठी गुलाम म्हणून विकत घेतलं. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा. या व्हिडिओची जर PDF फाईल हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथं जाऊन ती डाउनलोड करून घ्या.
आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये याला शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचेल. तसेच आपण जर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि बाजूला तुम्हाला बेल आयकॉनचं एक नोटिफिकेशनचं बटन दिसत असेल त्या ठिकाणी क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.